नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। बघा, नगर रचना विभागामध्ये भरती निघालेली आहे। नवीन भरती निघाली असून ऑफिशियल नोटिफिकेशन आला असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या पद्धतीच्या जागा आहेत आणि जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कोठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, शेअर करा, लाईक करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, नगर रचना विभागामध्ये भरती निघाली असून महाराष्ट्र शासनाची ही नोकरी आहे आणि पगार किती असणार आहे बघा, 41,800 पर्यंत तुम्हाला पगार असणार आहे। तर त्वरित अर्ज करा आणि या संधीचं सोनं करून घ्या। चला तर मग डिटेल्समध्ये आपण भरतीबद्दल माहिती पाहूया। बघा, हा महाराष्ट्र शासनाचा GR आहे। नगर रचना आणि मूल्य निर्धार विभागांतर्गत ही भरती निघालेली आहे। बघा, कोणासाठी, कुठल्या जिल्ह्यासाठी भरती निघालेली आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया। महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धार विभागांतर्गत पुणे, कोकण, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागातील रचना सहाय्यक गट ब, उच्च श्रेणी लघुलेखन गट ब, निम्न श्रेणी लघुलेखन गट ब या पदाकरिता जाहिरात निघालेली आहे। बघा, संवर्गातील रिक्त पदावर नियुक्तीसाठी पात्र उमेदवाराकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत। बघा, फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे मागवण्यात येत आहेत। आणि तेच रचना सहाय्यकासाठी बघा 261 जागा आहेत आणि खालती बघूया आपण, आणि उच्च श्रेणी लघुलेखनसाठी 9 जागा आहेत। इथं डिवायडेशन दिलेलं आहे जागा, म्हणजे कुठल्या कास्टनुसार किती त्या इथं पाहून घेऊ शकता। मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDF दिले जाईल, तिथून तुम्ही पाहून घेऊ शकता। त्याच पद्धतीने पहा, निम्न श्रेणी लघुलेखनसाठी किती जागा आहेत, तर 19 जागा आहेत। त्या इथं डिवायडेशन केलेलं आहे कास्टनुसार, ते तुम्ही पाहून घेऊ शकता। त्याच पद्धतीने मी डिटेल्समध्ये याच्यावरती माहिती काढलेली, थोडंसं तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे, तर व्हिडिओ संपूर्ण पहा। महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग भरती 2024। पदांचे नाव काय आहे बघा, रचना सहाय्यक, उच्च श्रेणी लघुलेखन आणि श्रेणी लघुलेखक। बघा, इथं स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे, लघुलेखक आहे, इथं पण लघुलेखक आहे, उच्च श्रेणी लघुलेखक आणि श्रेणी लघुलेखक, म्हणजे अशा पद्धतीचे हे जागा आहेत। पदसंख्या बघा किती आहेत, 289 जागासाठी ही भरती होणार आहे। त्याच पद्धतीने बघा, पदांचे नाव आणि त्यानुसार जागा किती आहेत आपण थोडक्यात माहिती पाहणार आहेत। बघा, रचना सहाय्यक या पदाचे नाव आहे आणि 261 जागांसाठी ही जाहिरात निघालेली आहे। बघा, रचना सहाय्यकसाठी फक्त 261 जागा आहेत रचना सहाय्यकसाठी। आणि शैक्षणिक पात्रता काय आहे, स्थापत्य आणि ग्रामीण आणि स्थापत्य नागरी ग्रामीण किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान डिप्लोमा। बघा, तुम्हाला स्थापत्य म्हणजे इंजिनिअरिंग झाली असणे गरजेचं आहे आणि ग्रामीण स्थापत्य नगरी व ग्रामीण किंवा वास्तुशास्त्र बांधकाम तंत्रज्ञान डिप्लोमा झालं गरजेचं आहे। म्हणजे बघा, इंजिनिअरिंगमध्ये तुमचा डिप्लोमा असणं गरजेचं आहे किंवा इंजिनिअरिंगमध्ये तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असणं गरजेचं आहे। हे कोणत्या पदासाठी आहे, रचना सहाय्यक या पदासाठी। बघा, किती जागा आहेत, 261 जागांसाठी या पदासाठी जाहिरात निघालेली आहे। त्याच पद्धतीने पुढच्या पदासाठी बघूया, उच्च श्रेणी लघुलेखक। बघा, उच्च श्रेणी लघुलेखकसाठी 9 जागा आहेत आणि शैक्षणिक पात्रता काय आहे त्याबद्दलचे पाहूया। 10वी पास उत्तीर्ण असणारे विद्यार्थी सुद्धा इथे अप्लाय करू शकतात। लघुलेखन 120 यानुसार तुम्हाला टायपिंग असणं गरजेचं आहे आणि इंग्रजी टंकलेखन 40 किंवा मराठी टंकलेखन 30 या पद्धतीने तुमचं टंकलेखन किंवा टायपिंग होणं गरजेचं आहे। बघा, 10वी पास आणि तुम्हाला टायपिंग इथे आवश्यकता आहे। कुठल्या पदासाठी, तर उच्च श्रेणी। आणि त्याच पद्धतीने निम्न श्रेणी लघुलेखन यासाठी आपल्याला बघूया आपण काय इथे क्वालिफिकेशन लागणार आहे। 19 जागा आहेत आणि शैक्षणिक पात्रता काय आहे, सेम शैक्षणिक पात्रता आहे, 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि 100 मी म्हणजे त्याच पद्धतीने तुमची टायपिंगची स्पीड असणं गरजेचं आहे आणि 40 किंवा मराठी 30 अशा पद्धतीने इथं तुमची टायपिंगची स्पीड असणं गरजेचं आहे। 10वी आणि टायपिंग असेल तर तुम्ही या पदासाठी फॉर्म भरू शकता। त्याच पद्धतीने आपण वयोमर्यादा पाहूया। वयोमर्यादा काय आहे, उमेदवाराचे वय 29 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 38 वर्षे असणे गरजेचं आहे आणि मागासवर्गीय त्यांच्यासाठी 5 वर्ष सूट भेटेल। तुम्हाला वय किती असणे गरजेचं आहे, 18 ते 38 वर्ष वय असणे गरजेचं आहे या तारखेपर्यंत। तर तुम्ही अर्ज करू शकता आणि मागासवर्गीयसाठी तुम्हाला 5 वर्ष सूट येणार आहे। त्याच पद्धतीने आपण पाहूया,
अर्ज शुल्क काय आहे तर इथे तुम्हाला खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी 900 रुपये इथे तुम्हाला फी द्यायची आहे. त्याच पद्धतीने वेतन श्रेणी काय आहे आपण पाहूया. रचना सहाय्यकसाठी 38,600 ते 1,22,800 खूप चांगल्या पद्धतीची सॅलरी भेटणार आहे, तर तुम्ही नक्की फॉर्म अप्लाय करा. उच्च श्रेणी लघुलेखकसाठी 41,800 ते 1,32,300 सॅलरी तुम्हाला भेटणार आहे. निम्न श्रेणी लघुलेखकसाठी 38,600 ते 1,22,800 तुम्हाला इथे सॅलरी भेटणार आहे. तरी खूप चांगल्या पद्धतीची सॅलरी आहे. तुम्ही इथे नक्की अप्लाय करा आणि या संधीचं सोनं करून घेऊ शकता. त्याच पद्धतीने आपण पुढची माहिती पाहूया. बघा इथे अर्ज पद्धती कशी आहे तर इथे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. निवड प्रक्रिया परीक्षाद्वारे होणार आहे आणि अर्ज करण्याची तारीख काय आहे लास्ट 9 सप्टेंबर 2024 आहे आणि मुदतवाढ इथे होऊ शकते. त्याच पद्धतीने वॅकन्सी डिटेल्स पाहूया आपण. रचना सहाय्यकसाठी 261 जागांसाठी आणि उच्च लघुलेखकसाठी आणि 9 जागा आणि निम्न श्रेणी लघुलेखकसाठी 19 जागा असे 289 जागांसाठी ही भरती निघालेली आहे. त्याच पद्धतीने आपण फॉर्म कसा अप्लाय करायचा याबद्दल मी थोडक्यात माहिती सांगणार. बघा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा. या पदाकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. बघा अर्ज कसं करायचं आहे ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे आणि अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरेल. बघा तुम्ही जर अर्धी माहिती भरला असाल आणि काही अपात्र ठरवण्यात येणार आहे. बघा तुम्ही काही माहिती भरली नसेल आणि काही माहिती भरली असेल तर तुम्ही संपूर्ण माहिती भरायची असते फॉर्ममध्ये आणि तुम्ही काही माहिती चुकून तुमच्याकडून राहिली तर तुम्ही इथं अपात्र ठरवण्यात येईल. उमेदवारांना खालील दिलेल्या लिंकवरून अर्ज करायचा आहे. बघा तुम्हाला मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देईल, त्यावरती क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 सप्टेंबर 2024 आहे. यामध्ये वाढ होऊ शकते. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. बघा माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी PDF लिंक देईल, नोटिफिकेशन लिंक देईल आणि ऑफिशियल वेबसाईटसुद्धा देईल. ह्या गोष्टी तुम्ही चेक करणे गरजेचं आहे. या गोष्टी चेक करूनच तुम्ही फॉर्म भरणे गरजेचं आहे. त्याचनुसार फॉर्म भरायचा आहे. आणि अशा प्रकारचे नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.